जेव्हा उधार मागायची वेळ येते ना, तेव्हा कळतं आपला खरा मित्र कोण आहे ते. राजकारणात उमेदवारी द्यायची वेळ येते ना, तेव्हा कळतं आपल्या पक्षाचा निष्ठावंत कोण. आता यातला गमतीचा भाग जरा बाजूला सारा, पण आज जर दिवसभरात तुम्ही न्यूज चॅनल्स किंवा सोशल मीडिया साइट्सवर जरा नजर टाकलेली असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल मी काय सांगतेय. मंत्र्यांपासून ते जिल्हाध्यक्षांपर्यंत राज्यात आज सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांच्या नावानं जोरदार गजर ऐकू येत होता. आणि हा गजर काही कौतुकाचा नव्हता, संतापाचा होता. मुंबईपासून ते चंद्रपूर पर्यंत सगळीकडे आज कार्यकर्त्यांनी अक्षरशः राडे घातले आणि आपल्याच नेत्यांना जाब विचारला. कारण काय, तर या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेसाठी तिकीट मिळालं नाही. गेले अनेक दिवस नेत्यांच्या मागे धावले, पदरचे पैसे खर्च केले, सभा भरवल्या, लोकसभा विधानसभेमध्ये पक्षाचा प्रचारही केला. आणि जेव्हा त्या कार्यकर्त्यांच्या हक्काची निवडणूक आली तेव्हा तिकीट मात्र भलत्यालाच मिळालं. मग कार्यकर्ते भडकले, त्यांनी नेत्यांना घेरलं आणि आज नेत्यांना जाब विचारताना या कार्यकर्त्यांनी राज्यभरात जे जे उपद्व्याप केलेत ना ते अनाकलनीय होते. कुणी रडलं, कुणी माईक खेचून घेतला, कुणी तोडफोडच केली, कुणी उपोषण केलं, तर कुणी समोर आलेल्या नेत्याला नीट भाषेत सुनावलं. पण तिकडे नेत्यांसाठी सुद्धा ही निवडणूक काही सोपी नाहीये ना. लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा जागा वाटपाला जितकी कसरत करावी लागली नाही ना, तितकी कसरत नेत्यांची या महानगरपालिका निवडणुकीसाठी होती. पण नेते आणि कार्यकर्त्यांच्या या भांडणाकडे आपण सामान्य नागरिकांनी कशाला लक्ष द्यायचं? आपण कशाला लोड घ्यायचा? आपण लोड घ्यायला हवा. साधा विचार करा ना, 25-50 हजार रुपये पगार असणारा नगरसेवक होण्यासाठी हे नेते एवढा जीव का जाळतात? करोडो रुपये, अक्षरशः करोडो रुपये खर्च केल्याशिवाय जी निवडणूक लढणं शक्यच नसतं, ती निवडणूक लढण्यासाठी इतका आटापिटा का करतायत? ते म्हणतायत ते सगळं तुमचा विकास करण्यासाठी करतायत. पण एकदा नगरसेवक झालात की 5 वर्षात विकास तुमचा होतो की त्या नगरसेवकाचा होतो? कंत्राटदार, टक्केवारी, जागांचे व्यवहार, बांधकामं, व्यवसायातल्या भागीदाऱ्या, या सगळ्यातनं जो अफाट पैसा कमावला जातो ना, तो पैसा हे या सगळ्या आकांड तांडवाचं मूळ आहे. फक्त राजकारणातल्या टुकार लढायांपलीकडे जाऊन आपण हे मूळ प्रश्न विचारणार का? हा कळीचा मुद्दा यातला.